Good afternoon to all. In previous lecture, we discussed about the reproduction, that is the types of reproduction, that is the vegetative reproduction in the Rixia, then their types. Okay. Now in this lecture, we discuss about the sexual reproductions. Okay. In previous lecture, we some give introductory part of this sexual reproduction. Now we can see in the detail in this lecture the structure of the antheridium and archegonium, because you know that the male reproductive organ is known as the antheridium and female reproductive organ is known as the archegonium. ओके. आपण पाठीमागच्या लेक्चरला देखील आपण अँथरडी आणि आर्चेगोनियाचं स्ट्रक्चर बघितलं होतं. ह्याही लेक्चरला आपण त्यापेक्षा थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके. तरी ओके. अ मॅच्युअर अँथरडियम ऑफ रिक्सिया, जो मॅच्युअर अँथरडियम आहे रिक्सियाचा, okay, of Rixia consists of few celled short stalk attached to the base of the antheridium cavity. Okay, आता बघा तुम्ही इथं डायग्राम मध्ये, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द antheridium. ओके, इथं जर बघितला तर इथं काय तुम्हाला फ्यू सेल स्टॉक दिसतो इथं. ओके, या बाकीच्या सेल्स आहेत, हे जो आहे तो बाकीच्या बाकीच्या सेल्स आहेत. त्यानंतर येतो तो आहे हा अँथरडियल चेंबर्स आहे. हा जो रिकामा दिसतोय तुम्हाला स्पेस, दिस इज नोन ॲज द अँथरडियल चेंबर, की ज्या चेंबरमध्ये हा अँथरडियम ग्रोथ होतोय. ओके, आणि ते अँथरडियम कशावरती तो डिपेंड्स आहे. ओके, तर कोणत्यावरती तो याच्यावरती दुसऱ्या सेल्सशी कनेक्ट करायचं काम करतोय, तर तो आहे स्टॉक. स्टॉक काय करतो, अँथरडियल चेंबर्स आणि ह्या अँथरडियमला जोडायचं काम करतो. त्यानंतर त्याच्या भोवती जर तुम्ही बघितलं तर यू कॅन सी दॅट अ सिंगल लेअर स्टराईल सेल जॅकेट आहे, त्याला काय म्हणतात, दिस इज नोन ॲज द जॅकेट लेयर. दिस इज नोन ॲज द जॅकेट लेयर. दिस 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 इज द सिंगल लेयर्ड जॅकेट लेयर. ओके, this is the second part. Then as we go inside, we can see that there is a specific cell which is known as the androgonial cell. This is the androgonial cells. What you call it as that? This is a androgonial cells. Okay, from these androgonial cells antheridium is forms. Okay, all point is clear. What is meant by stalk, what is meant by jacket layer, what is meant by androgonial cell, what is meant by the antheridial chamber. Okay, this is the important part of the mature antheridiums. Okay, a mature antheridium of Rixia consists of short cell stalk attached to the base of the antheridium body. जो antheridium ची बॉडीचा बेस आहे त्याला तो काय झालेला असतो, अटॅच टू द बेस ऑफ द antheridium बॉडी. बॉडी ऑफ antheridium, आता antheridium ची बॉडी जी आहे ते आपण जी बघितली ती कशी आहे, ओव्हल शेप आहे. बॉडी ऑफ अँथरडियम इज ओव्हल, म्हणजे ह्या टाईपची ज्याप्रमाणे आपण बघितलं अंड्याच्या आकारासारखी. ओके, ओव्हल, ग्लोब्युलर, ग्लोब लाईक, क्लब शेप्ड ऑर पियर शेप्ड, क्लब शेप्ड किंवा पियर शेप्ड आहे. अटॅच्ड टू द बॉटम ऑफ अँथरडियल चेंबर, अटॅच्ड टू द जो अँथरडियल चेंबर आहे हा साईडचा. ओके, ह्याला अटॅच झालेली असते विथ द हेल्प ऑफ स्टॉक. ओके, अँथरडियल स्टॉक इज अ मल्टीसेल्युलर. हा अँथरडियल हा स्टॉक जो आहे हा कसा आहे, मल्टीसेल्युलर आहे. द बॉडी ऑफ, जर त्यानंतर बघा, द बॉडी ऑफ अँथरडियम, ही जी अँथरडियम आहे ही पूर्ण बॉडी जी आहे अँथरडियमची. ओके, ही बॉडी आहे ती. ओके, द बॉडी ऑफ अँथरडियम इज सराउंडेड बाय सिंगल सेल्ड थिक जॅकेट लेयर. द बॉडी ऑफ अँथरडियम, अँथरडियमची जी बॉडी आहे इज सराउंडेड बाय अ सिंगल सेल्ड थिक जॅकेट लेयर. ही बॉडी जी कवर करते, ओके, ती कशी आहे, सिंगल सेल्ड थिक लेयर्ड, जी आपण वरती बघितलं सिंगल सेल आहे, त्याला एक 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 अशी सेल्स आहेत. द बॉडी ऑफ अँथरडियम इज सराउंडेड बाय अ सिंगल सेल्ड थिक जॅकेट लेयर. बॉडी ऑफ अँथरडियम, जर अँथरडियमची जर बॉडी बघितली, बॉडी ऑफ अँथरडियम हॅज सॉलिड सेंट्रल मास. इथे याच्यामध्ये जो आहे तो काय, बॉडी ऑफ अँथरडियम हॅज अ सॉलिड सेंट्रल मास ऑफ large number of small cubical androcyte mother cells. As you go inside this antheridium body consists of androcyte mother cells. These androcytes mother cells, when meiosis happens, they form the androcytes which are the haploid in structure. Okay,
This is another important point. Each androcyte's mother cell contains, जर androcyte's mother cellची एक सेल बघितली, contain dense cytoplasm. They consist of dense cytoplasms. ही जी सेल बघितली तर याच्यामध्ये dense cytoplasm आहे and large nucleus, आणि याच्यामध्ये काय एक large nucleus आहे and large nucleus. It's divide diagonally. Diagonally याची सेलचं असं डिव्हिजन होतं into two androcytes. दोन androcytes मध्ये याचं काय होतं डिव्हिजन होतं. ओके, हा पॉइंट स्ट्रक्चर ऑफ अँथेरिडियम क्लिअर झाला का? देन नेक्स्ट वी मूव ऑन नेक्स्ट पार्ट. ओके, आता इथं मेटामॉर्फोसिस आपण बघणार. इच अँड्रोसाइट्स मेटामॉर्फोसिस इनटू सिंगल स्ट्रक्चर व्हेरियसली कॉल्ड अँथ्रोझाइड्स, स्पर्मेटोझाइड्स और स्पर्म्स. आणि ह्या अँथ्रोसाइट्सचं काय होतं पुढं जाऊन मेटामॉर्फिस होतं. ओके, मेटामॉर्फोसिस म्हणजे तिथं वेगवेगळे त्याला ऑर्गन नंतर जसे फ्लाजेल असेल किंवा त्याचं स्ट्रक्चरमध्ये चेंज होतं आणि त्याच्यापासून अँथ्रोझाइड्स तयार होतात अँड्रोसाइड्सपासून. ओके, और स्पर्मेटोझाइड्स किंवा त्याला स्पर्म्स म्हटलंय. Then हे बघा called as anthrozoids, sperms or spermatids. Then each male gamete called as sperms. जी मेल गॅमेट जे आहे त्याला काय म्हणतात स्पर्म्स किंवा अँथ्रोझाइड्स म्हणतात त्याला. दे कॉल्ड ॲज अँथ्रोझाइड विच हॅज हॅव्हिंग स्लेंडर कर्वड बॉडी. स्लेंडर कर्व बॉडी आहे याला, इथं दाखवतो तुम्हाला मी लेक्चर याच्यानंतर. हॅव्हिंग स्लेंडर कर्व बॉडी विथ टू फ्लाजेला. ओके, सच ब्लाय फ्लाजेलेट स्पर्म हॅज. आता बघा हा जो स्पर्म्स आहे त्याचा, ओके, त्याला असे दोन फ्लाजेल आहेत. ओके, स्लेंडर बॉडी आहे, सिंगल इलॉंगेटेड न्यूक्लियस आहे हे, बाय फ्लाजिलेटेड आहे. ओके, बोथ फ्लाजेला आर विप्लॅश टाईप्स आहे ते फ्लाजेला, म्हणजे त्याची मुवमेंट या टाईपमध्ये होते. ओके, म्हणून त्याला विप्लॅश टाईप म्हटलं त्याला. अँड टू आर इक्वल इन लेंथ अँड बोथ आर इक्वल इन लेंथ. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ दी स्पर्म्स. आता तुम्ही इथं जर बघितलं, ओके, मेटामॉर्फोसिस ऑफ अँड्रोसाइट्स. ही सेल्स आहेत अँड्रोसाइट्स मदर सेल्स डायगोनली डिवायडेड झाली. त्यानंतर त्याच्या एका टिपला बघा, इथं लक्ष द्या, ही सेल्स आहे. ओके, ही सेल्स डायगोनली डिवाइड झाल्या अशा. ओके, त्यानंतर काय होतं ह्याच्या सेल्समध्ये जे आहे एक इंडिव्हिज्युअली सेल्स त्याच्यामध्ये लार्ज न्यूक्लियस तर आहेच, त्याचप्रमाणे एका टोकाला ह्याच्या ब्लेफेरोप्लास्ट आहे. काय आहे? ब्लेफेरोप्लास्ट आहे. त्यानंतर काय होतं ह्या ब्लेफेरोप्लास्ट एकदा काय होतं परत ह्या ब्लेफेरोप्लास्ट छोटा आहे, त्यानंतर ह्याची काय होते साईज वाढायला सुरुवात होते आणि याचा आकार कसा होता सर्क्युलर आकार होतो याचा या सेलचा. ओके, त्यानंतर काय होतं हा ब्लेफेरोप्लास्ट इलॉंगेट होत जातो, हा पूर्ण इलॉंगेट. इकडे बघा आता इथं छोटा आहे इथं साईजला, त्यानंतर इथं जर बघितलं तर ह्याची साईज हळूहळू वाढायला लागली. तसा न्यूक्लियस कसा इथं पूर्ण गोल आहे, त्यानंतर न्यूक्लियस कसा हा इलॉंगेटेड बनायला लागला आहे. कसा बनला इथं पूर्ण सर्क्युलर टाईपमध्ये आहे आणि इथं बघितलं तर असा इलॉंगेटेड न्यूक्लियस झाला आहे. परत जर बघितलं तर हा न्यूक्लियस पूर्णपणे इलॉंगेटेड होतो आणि हे ब्लेफेरोप्लास्टची साईज वाढत जाते. ओके, त्यानंतर ह्या ब्लेफेरोसाइटची साईज इतकी वाढते की तो न्यूक्लियसला पूर्ण काय करतो राऊंड करतो, पूर्ण न्यूक्लियसला राऊंड करतो आणि ॲट द टिपला तो दोन फ्लाजेला तयार करतो. इथं दिसतात तुम्हाला दोन फ्लाजेला तयार केले त्याने. ओके, अशा प्रकारे एका सेल्सपासून पूर्ण फ्लाजेला असलेला स्पर्म्स तयार होतो. ओके, समजलं का? हे डायग्राम फक्त व्यवस्थित बघा एकदा, म्हणजे काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे. ब्लेफेरोप्लास्ट न्यूक्लियसची साईज कशी चेंज होते, ब्लेफेरोप्लास्टची साईज लेंथ कशी वाढते, त्यानंतर तो न्यूक्लियसला कसा इलॉंगेट करतो. ओके, शेवटी त्याभोवती एक वेळा येऊन पूर्णपणे दोन फ्लाजेला तयार करून एक परफेक्ट स्पर्म्स तयार होतोय. ओके, अशा प्रकारे मेटामॉर्फिस ऑफ अँड्रोसिया तयार होत आहे. During metamorphosis of androcytes, the blepharoplast arises near the periphery of the protoplast. त्याच्या पेरिफेरीला काय तयार झालेला आहे इथं ब्लेफेरोप्लास्ट तयार झालेला आहे. ब्लेफेरोप्लास्ट इलॉंगेटेड ॲज अ रॉड शेप्ड स्ट्रक्चर कवरिंग 3/4 एरिया. इथं जर बघितलं तर इलॉंगेट होत जातोय आणि 3/4 एरिया ह्याचा काय करतोय तो कव्हर करतोय. सून न्यूक्लियस टर्न्स क्रिसेंट शेप्ड अँड अँड्रोसाइट ॲझ्युम स्पेरिकल शेप्स. आणि काय इथं काय होतं न्यूक्लियस टर्न्स क्रिसेंट म्हणजे एखाद्या छोट्याच्या प्रमाणे तिरकस त्याचा आकार तयार होतो. शेप्ड अँड अँड्रोसाइट ॲझ्युम स्पेरिकल शेप. लॅटर न्यूक्लियस गेट क्लोजली युनायटेड विथ ब्लेफेरोप्लास्ट. ब्लेफेरोप्लास्ट बरोबर ह्या न्यूक्लियसचं बघा शेवटी कशी क्लोजली अटॅचमेंट झाली. लॅटर न्यूक्लियस गेट क्लोजली युनायटेड विथ ब्लेफेरोप्लास्ट अँड टर्न्स इनटू द कॉइलर स्ट्रक्चर. आणि फायनली ब्लेफेरोप्लास्ट अँड न्यूक्लियस टर्न्स इनटू कॉइलर स्ट्रक्चर्स. ओके, टू फ्लाजेला अरायजेस लॅटरली. हे जे फ्लाजेला आहेत टू लॉंग फ्लाजेला अरायजेस लॅटरली अँड फ्रॉम मोटाईल अँथ्रोझाइड्स. दे फॉर्म द मोटाईल अँथ्रोझाइड्स.
ओके. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर. देन लिब्रेशन ऑफ अँथ्रोझाइड्स. आता हे अँथ्रोझाइडचं लिब्रेशन कसं होतं ते बघणार आहोत. इट टेक प्लेस ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स. इट टेक प्लेस ड्युरिंग फेवरेबल कंडिशनच्या वेळेस याचं काय होतं, लिब्रेशन होतं. द जॅकेट सेल्स इमोबाईल वॉटर अँड डिसऑर्गनाइज टू आउट द मास ऑफ अँड्रोसाइड्स. ज्यावेळेस जॅकेट लेअर्समध्ये वॉटरला इम्बाईब केलं जातं त्यावेळेस त्याची साईज वाढते आणि ते जॅकेट लेअर बस्ट होतं आणि ते असून दे लिबरेटेड द सेमी फ्लुइड थ्रू विच दे स्विम्स अँड रीच टू द आर्चिगोनियम्स. आता इथं काय म्हणायचं ॲक्च्युली बघा, ह्याचं लिब्रेशन कधी होतं, इट टेक प्लेस ड्युरिंग द फेवरेबल कंडिशनच्या वेळेस. कधी होतं याचं, ड्युरिंग द फेवरेबल कंडिशनच्या वेळेस. द जॅकेट सेल्स बाय वॉटर ॲब्सॉर्ब्स करतं अँड डिसऑर्गनाइज टू ऊज आउट द, त्यामुळे त्याच्या सेल डिसऑर्गनाइज होतात अँड ऊज आउट मास ऑफ अँड्रोसाइडचं काय होतं, जो अँड्रोसाइडचं मास आहे ते काय होतं बाहेर करतं. दे आर लिबरेटेड इन सेमी फ्लुइड फिल्म थ्रू विच दे स्विम अँड रीच द आर्चिगोनियम विथ द हेल्प ऑफ वॉटर. दिस पम्प्स गोज टू द आर्चिगोनियम. Then next point is the structure of the archegoniums. We know that ही बऱ्याच वेळा, ही तिसरी वेळ आहे की मी तुम्हाला हे स्ट्रक्चर ऑफ द आर्चिगोनियम एक्सप्लेन करतोय. ओके, त्यामुळे हे काय आपण तुमचे तोंडपाठ झालेलं असेल. तुम्हाला माहिती आहे आर्चिगोनियम इज नथिंग बट द फ्लास्क लाईक स्ट्रक्चर्स. अ मॅच्युअर आर्चिगोनियम कन्सिस्ट ऑफ फ्लास्क शेप्ड स्ट्रक्चर अटॅच्ड टू द बॉटम ऑफ द आर्चिगोनियल चेंबर्स. ओके, आर्चिगोनियल चेंबर आहे बाय शॉर्ट मल्टीसेल्युलर स्टॉक. हा स्टॉक आहे त्याच्या विथ द हेल्प ऑफ दिस स्टॉक दे आर अटॅच्ड टू द दिस अँथर्डियल चेंबरला अटॅच झालेलं. द फ्लास्क शेप्ड स्ट्रक्चर इज डिफरेन्शिएटेड इन टू वेंटर अँड नेक. दोन ह्याच्यामध्ये त्याचं डिवाइड झाले. वरचा जो पार्ट आहे तो हा खालचा जो इलोंगेटेड पार्ट आहे त्याला आपण नेक म्हणतो आणि जो बल्बस पार्ट आहे त्याला काय म्हणतो, वेंटर म्हणतो. दिस वेंटर कन्सिस्ट ऑफ द वेंटर कॅनल सेल्स अँड ॲज वेल ॲज द एग. ओके, the venters form the basal solar structure of archegoniums. Okay, it consists of single layered wall. It contain vertical canal cell, VCC and egg. You know that the venter consists of venter canal cells and egg. This what is this? This is important. It consists of venter canal cells and egg. Okay, the next part. Okay, as you see, then neck. This is the structurally समजून घ्या. तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलंय थेरॉटिकली हे मी एक्सप्लेन केलंय. दिस कन्सिस्ट ऑफ द नेक, इलॉंगेटेड नेक अँड बल्बस वेंटर. ओके, काय हे बल्बस वेंटर आणि नेक हे दोन त्याचे महत्त्वाचे पार्ट आहेत, तुम्हाला माहीत आहेत. दिस वेंटर कन्सिस्ट ऑफ this is the venter canal cell. This consists of the venter canal cells and this consists of the egg. Okay, समजलं का हे. देन नेक कन्सिस्ट ऑफ काय, नेक मध्ये काय बघितलं तर नेक मध्ये काय, नेक कन्सिस्ट ऑफ 6 रो ऑफ दी नेक कॅनल सेल्स. ओके, ह्याच्यामध्ये ज्या दिसतात तुम्हाला आतमध्ये त्या आहेत नेक कॅनल सेल्स आहेत त्या आतमधल्या. as well as these archegonium is covered by 4 cover cells. ओके, इथं 2 दाखवल्यात पण मोस्ट ऑफ दी 4 असतात. आणि हे जर बघितलं तुम्ही मग ह्याच्यामधले महत्त्वाचे पार्ट माहीत आहेत तुम्हाला ऑलरेडी अगोदरच. नेक, वेंटर कॅनल सेल, नेक कॅनल सेल्स. दिस वेंटर कॅनल सेल अँड नेक कॅनल सेल इज डिसइंटिग्रेशन ड्युरिंग द फर्टिलायझेशन टाइम्स. ओके, फॉर द क्लिअर पॅसेज दे फॉर्म द क्लिअर पॅसेज फ्रॉम द इनकमिंग स्पम्स. ओके, इथं जर बघितलं तर हे आर्चिगोनियमचं स्ट्रक्चर आहे थोडं बाहेर आलेलं आहे याच्या भोवती. ओके, हा आर्चिगोनियल चेंबर आहेत. ओके, त्या आर्चिगोनियल चेंबरमध्ये हा आर्चिगोनियम ग्रोथ होतो विथ द हेल्प ऑफ जिथं जो दिसतोय तो तुम्हाला स्टॉक आहे. अशा प्रकारे हे आर्चिगोनियमचं स्ट्रक्चर आहे. फक्त त्याच्यामध्ये लक्षात ठेवा हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला पार्ट पण MCQला विचारला जाईल. ओके, ह्याच्यामध्ये आहेत वेंटर आणि नेक 2 महत्त्वाचे पार्ट आहेत. त्यातले वेंटर कन्सिस्ट ऑफ वेंटर कॅनल सेल, नेक कन्सिस्ट ऑफ नेक कॅनल सेल्स. ओके, दिस वेंटर कॅनल सेल्स अँड नेक कॅनल सेल्स डिसइंटिग्रेट ड्युरिंग द फर्टिलायझेशन अँड दे फॉर्म द क्लिअर पॅसेज फॉर इनकमिंग स्पम्स. इथं आल्यानंतर देन स्पम्स अँड एग गेट फ्यूज टुगेदर्स. ओके, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट अँड झायगोट विल बी द फॉर्म. ओके, आफ्टर झायगोट एम्ब्रियो विल द फॉर्म अँड स्पोरोफाइट विल बी द फॉर्म. ओके, हे मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये हे बऱ्याच वेळेला तुम्हाला आर्चिगोनियमचं स्ट्रक्चर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे.
आय होप की तुम्हाला याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नसेल. अँथेरिडियम आर्चिगोनियमच्या नेक्स्ट लेक्चरला आपण फर्टिलायझेशन बघणार आहोत. ओके, थोडा राहिलेला आहे पार्ट. या चॅप्टरमधला 2-3 लेक्चरमध्ये आपण कवर करूया आणि नेक्स्ट चॅप्टरला आपण सुरुवात करूया. ओके.